महाराष्ट्र राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला अधिक चालना मिळावी, तसेच मच्छीमार बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणेच कर्ज, विमा, अनुदान तसेच इतर सोयीसुविधा मिळणार असून यामुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळणार आहे. राष्ट्रीय सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी ड्रोन आधारित कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्याच्या सागरी जिल्ह्यांतील 9 ठिकाणी यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आलेल्या या प्रणालीद्वारे सागरी किनाऱ्यांवरील हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवता येत असून अनधिकृत व बेकायदेशीर मासेमारीस आळा बसण्यास मोठी मदत झाली आहे. सागरी किनारपट्टी सुरक्षा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत राज्यातील मासेमारी नौकांवर ट्रान्सपॉन्डर यंत्रणा बसवण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकूण 12,160 मासेमारी नौकांवर ट्रान्सपॉन्डर बसवण्याचे नियोजित असून यापैकी 8,821 मासेमारी नौकांवर ही यंत्रणा यशस्वीपणे बसवण्यात आलेली आहे. या उपक्रमामुळे सागरी क्षेत्रातील सुरक्षा, नौका नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थितीतील संपर्क प्रणाली अधिक मजबूत झाली असून मच्छीमार बांधवांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. राज्यातील सागरी क्षेत्रातील अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम 1981 अंतर्गत मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे राज्याच्या 7 सागरी जिल्ह्यांमध्ये गस्ती नौकांद्वारे देखरेख ठेवली जात आहे. तसेच राज्यातील सागरी किनाऱ्यांवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी विभागाद्वारे 5 स्टीलच्या अतिवेगवान गस्ती नौका खरेदीचा प्रस्ताव हा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या गस्ती नौका उपलब्ध झाल्यानंतर अनधिकृत मासेमारी व सागरी अतिक्रमणावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होईल. मत्स्य व्यवसाय क्षेत्रात AI क्रांती आणण्यासाठी मार्वेल कंपनीशी करार करण्यात आला आहे. याशिवाय मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेद्वारे राज्यातील मासेमारी नौकांवर कार्यरत असलेल्या कामगारांची ओळख निश्चित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत नौकेवरील खलाशांना QR कोडयुक्त आधार कार्ड ओळखपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आलं असून यामुळे सागरी सुरक्षेसोबतच नौका नियंत्रण आणि ओळख पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक झाली आहे. प्लास्टिक निर्मूलन अभियानाअंतर्गत राज्याच्या सागरी किनारी भागातून प्लास्टिक व घनकचरा साफसफाईची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून स्वच्छ सागरी किनारे निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मत्स्य शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणणे, संशोधनाला चालना देणे तसेच स्थानिक तरुणांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालय उभारण्यात येत आहे. मच्छीमार सहकारी संस्थांना खोल समुद्रात बहुदिवसीय मासेमारी करता यावी यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय सहकारी विकास निगम सहकारिता विभाग, भारत सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून खोल समुद्रातील मासेमारी नौकांचं उद्घाटन करण्यात आले. ICAR, CIFT मुंबई आणि महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विभागाने देशातील पहिले इलेक्ट्रिक मासेमारी जहाज विकल्पिका यशस्वीरित्या लॉन्च केले आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्रात राबविण्यात आलेल्या या विविध विकासात्मक आणि सुरक्षा विषयक उपक्रमांमुळे राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा आणि अधिक बळकटी प्राप्त झाली आहे. या योजनांमुळे मच्छीमार बांधवांचे जीवनमान उंचावले असून त्यांना आर्थिक स्थैर्य व सुरक्षितता प्राप्त झाली आहे. यामुळे राज्यातील सागरी व मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा सर्वांगीण विकास अधिक गतिशील झाला. महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी पायाभूत सुविधा विकासाला नवी चालना मिळत आहे. राज्याचे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले भौगोलिक व धोरणात्मक महत्त्व लक्षात घेता सागरी जलवाहतुकीशी संबंधित व्यापार उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन जहाजांची बांधणी, विद्यमान जहाजांची नियमित देखभाल व दुरुस्ती तसेच कार्यकाळ संपुष्टात आलेल्या जहाजांच्या पुनर्वापरासाठी आवश्यक सुविधा विकसित करण्यासंदर्भातील जहाज पुनर्वापर धोरण 2025 या धोरणास मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यात पर्यावरणपूरक सागरी उद्योग विकासाला चालना देण्यासाठी ईस्ट इंडिया आणि नॉलेज मरीन या नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या करारांतर्गत बॅटरीवरील हरित टगबोटी, जहाज दुरुस्ती केंद्रांची उभारणी तसेच ग्रीन हायड्रोजन हब बंदरांचा विकास अशा विविध हरित प्रकल्पांचा समावेश आहे. या उपक्रमांद्वारे सागरी क्षेत्रात स्वच्छ ऊर्जा वापर वाढवून
कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होण्यास मदत होणार आहे. मुंबईकरांची ट्रॅफिकपासून मुक्तता व्हावी व त्यांच्या वेळेत बचत व्हावी यासाठी मुंबई महानगर प्रदेशात राज्यातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहे. यामुळे सागरी जलवाहतुकीचा एक नवा पर्याय उपलब्ध होऊन मुंबईला पर्यावरणपूरक व जलद प्रवास लाभणार आहे. याशिवाय गेटवे ऑफ इंडिया जवळील प्रवासी बोटींचा ताण कमी करण्यासाठी कुलाबा परिसरातील रेडिओ क्लब जवळ नव्या जेट्टी उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर परिसरातील गेली कित्येक वर्ष असलेली अतिक्रमणे हटवून तेथे विविध विकास कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे. मुंबईतील नेस्को गोरेगाव येथे नुकतीच इंडिया मेरीटाईम वीक 2025 ही समिट पार पडली. या समिटमध्ये महाराष्ट्र मेरीटाईम क्षेत्राशी संबंधित हजारो कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या सागरी पायाभूत सुविधा विकासाला अधिक चालना मिळून देशाच्या अर्थव्यवस्थेत देखील वाढ होईल. वाढवण येथे देशातला सर्वात मोठा बंदर प्रकल्प उभारला जात असून त्यात राज्य शासनाचा सहभाग हा 26% एवढा आहे. हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा बंदर प्रकल्प असून जगातील आघाडीच्या 10 बंदरांच्या यादीत या प्रकल्पाचा समावेश असणार आहे. या नवीन बंदराच्या विकासामुळे जागतिक सागरी केंद्रांमध्ये भारताचे स्थान हे अधिक भक्कम होईल.